ओम नमो भगवते वासुदेवाय. दशम स्कंद अथ चतुर्विंशोध्याय. 24वा अध्याय मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. 10वा स्कंद 24वा अध्याय. जय जयाजी सर्व देश निवासा रुक्मिणी प्रिया श्रीनिवासा. जय जयाजी सर्व स्वरूपा द्वारकाधीश श्रीकृष्ण चरणदास विनविसोताशी. आता परिसी जय श्रीकृष्ण मंगलासे. मागील अध्यायी तुम्हासी रुक्मिणी विवाह कथेला मूळ भागवताचा 55 अध्याय करून पुढे कथन. मूळ भागवत आहे ना, त्याचा 55 अध्याय करून मग ते अध्याय पूर्ण झाला. अध्याय करू पुढे कथन. त्यात असे प्रद्युम्न जन्म आणि त्यांचे कथानक प्रथम अध्याय 56 पासून ये अध्याय करू कथन. श्रीकृष्णाची विवाह अन्य सांगो मंगलदायक. जय जयाजी शुक गुरुचरणा. क्षमा करावी या दासादीना तुमची असो द्यावी अनुज्ञा. पालट स्वल्प करता हा सूर्यनारायणाचा परमभक्त द्वारकेत राही सत्राजित. सूर्य त्यासी स्यमंतक दिव्यमणी दिदलासे स्यमंतक बांधोनी निज कंठी. सत्राजित प्रवेशे द्वारकावेशी तव दिव्य तेज फाकले दाई दिशी. सूर्य जणू प्रगटला द्वारकावासी आश्चर्यचकित. येथे झाले श्रीकृष्णा प्रत म्हणती तुझी घ्यावया भेट. सूर्य तसे द्वारकेला कृष्ण खेळत होता सारी पाठ. त्यासी जाणवली सत्यमात म्हणे हातव सत्राजित दिव्यमणी त्या कंठी. सत्राजित येऊनी निज मंदिरी मंगळकारक कृत्य करी. सम्यंतक सतापिला देवारी पूजा करी सद्भावे त्या मन्याचे अंगी दिव्य गुण. नित्य ये 8 भार सुवर्ण 8 भार म्हणजे प्रमाण 8000 तोळे जी. दिव्य मने ज्याचे घरी संकटे दुष्काळ महामारी सर्पभय त्रिताप नासती सारी. मनी सन्निध असलिया श्रीकृष्ण संग्रह विचक्षण. सत्राजिता वदला विनम्र वचन महाराज उग्रसेन कारण. मनी अर्पण करावा तव तोम न माने कृष्णावर्चन वचन. सत्राजिताचा भाऊ प्रसेन मणिकंठात घालून केला वनी मृगसी. निबिड अरण्य प्रसेनावरी अकस्मात झडप घारी केसरी. प्रसेना मारवनी सम्यंतक हरी घेऊनी चाला गोयेकडी. मनी धरोनिया तोंडात सिंह जातसे अरण्यात. जांबवान भेटला वाटेत त्यासी दिसला दिव्य मनी. जांबवान लोटला सिंहावरी द्वंद्व खेळती परोपरी. जांबवानाचे बळ भारी सिंह मारला जांबाने. सिंहाला मारून जांबवान सम्यंतक मनी केला हरण. पाव आपुले विवरी आला घेऊन पाळणी बांधला पुत्राच्या. इकडे द्वारके माझी सत्राजित बंधूची वाट पाये बहुत. परी न कळे वृत्तांत चिंताक्रांत झाला. बंधू आणि दिव्यमणी दोघांची झाली हानी. संशय आला त्याचे मनी हे तव कृत्य कृष्णाचे. ज्याचे अत्यंत लोभी मन तो दुसऱ्यांसही देई दूषण. इतरां मानी आपल्या समान निंदा करी लोभाने. सत्राजिते उठविले पौरजनी श्रीकृष्णे मागितला होता मनी. म्यान दिदला त्या मानोनी घात केला बंधूचा. ही तव सर्वसामान्य वृत्ती परिनिंदा आवडे प्रत्येक प्रती. जनपराचा कावळा करीती मन विदित सर्वांसी. वार्ता पसले घरोघरी ती गेली कृष्णाचे कानावरी. आला आळ आपणावरी म्हणून वदे श्रीकृष्ण. मजवरी आला मिथ्यारोप म्हणून मी निघेन शोधार्थ. सवे घेतले मान्यवर नागरिक शोध घेता वनांतरी. अश्वखुरांचा माग घेत आले घनदाट अरण्यात. प्रसेनाची वस्त्रे मिळाली तेथ आणि सिंहाची पदचिन्हे. घेई पदचिन्हाचा मागवा त वाटेत दिसे झाला गोवा. अस्वल तेथे आला असावा युद्ध दिसे झालेले. तेथेची थोड्याची अंतरावर सिंहाचे दिसले विदीर्ण कलेवर. अस्वल पावले वाटेवर उमटलेली दिसली त्या. कृष्णे म्हणे नागरिकासी सिंह मारले प्रसेनासी. जांबुवंते मारले सिंहासी मनी नेला जांबुवंते. मग त्याचा माग घेत आले एका विवरा निकट. जांबवान गेला दिसे अंत म्हणे आता जाईन मी. विवरा माझी शिरला हरी जाता भूगर्भाचे अंतरी. मनी बांधला दिसे पाळण्यावरी घेवो गेला श्रीकृष्ण. कृष्ण पात दचकला दासी हाका मारती निज स्वामी सीतेने. घेऊन आला स्थानासी वृक्ष राजवेगाने. श्रीकृष्ण आणि जांबवान द्वंद्वयुद्ध प्रवर्तले दोघे जण. घात प्रत्याघाते मारती दारुण मुष्टी प्रहारे एकमेका. युद्ध चालले रात्रंदिवस इकडे उलटले 12 दिवस. परतोनी नयेची ऋषिकेश बाहेरची लोक चिंतावले. श्रीकृष्ण नेनो काय झाले म्हणून नागरिक परतले. द्वारकेत जाऊनी सांगती झाले वृत्त झाले जयापरी.
तेने दुःखित माता पिता दुःख करे रुक्मिणीकांता उग्रसेन करी बहुचिंता बलरामही दुःख करी व्हावया कृष्णा पुनर्दर्शन अरिष्टाचे वावे निरसन करती दुर्गेचे उपासन रुक्मिणी देवकी मनोभावे. इकडे 28 दिवसांपर्यंत द्वंद्व चालले महाअद्भुत. वृक्ष राजा झाला गलित गात्र मद उतरला अंगीचा मुष्टीप्रहारे झाला जर्जर सर्व सांधे झाल्या शिथिल घामाने डवरले शरीर शक्तिहीन झालासे. श्रीकृष्णाचे महाबल पाहुणे आश्चर्य वाटले थोर मग आठवला विचार वृत्तांत पूर्वजन्मीचा. हात जोडून करिस्तवन तू या जगाचे उपादान कारण त्वाची जग केले निर्माण चराचर अवतार धरला भूमीवर. सर्व प्राण्यांचे इंद्रिय बळ तूची त्याचे मानसिक बळ तुची असती शारीरिक बळ कालाचाही तू काळ तू. त्रेतायुगी भगवान श्रीराम त्वाची केले सेतू बंधन लंका जिंकोनी वदिला रावण सैन्य मिळवले वानरांचे मज त्याची झाली स्मृती बालूबल मद जिराया इच्छिते चित्ती. तेव्हा वर दिला तो श्रीपती युद्ध करीन द्वापारी माझा मद कराया शमन एका श्रीराम प्रभू वाचोन समर्थ नोये अन्य धन्य झालो दर्शने. जांबवानासी म्हणे श्रीनाथ तुवा मनी आणिला स्यमंतक तो द्यावा मजसी परत आळा आला मजवरी. जांबवनाने अवश्य म्हणून अर्पण केला दिव्य मनी आणि करी विनवनी कन्या परिणावी म्हणून या आपली कन्या जांबवंती अर्पण केली कृष्णाप्रती. नाना आहेर देऊनी दोघांशी पाठवण करी सन्माने द्वारकेत रुक्मिणी देवकीशी दुर्गा प्रसन्न झाले दोघांशी म्हणे आशीर्वाद तुम्हासी कृष्णा येईल परतोनी. तव तो नूतन पत्नीसह प्रगट झाला यादव राजा आनंद करती महोत्सव विवाह मंगल कृष्णाचे. मग श्रीकृष्ण राजसभे माजारी सत्राजितासी पाचारी श्रीमंत मनी अर्पण करी धन्य म्हणती सभाजन. तेने सत्राजिता वाटली लाज म्हणे व्यर्थ ऋषीला श्री यदुराज प्रायचित्त करावे आज स्वकन्या अर्पण कृष्णासी. मग लग्नाचा दिव्य सोहळा सत्राजित करता झाला सत्यभामा रूपवती कृष्णाला अर्पण केले नम्रपणे रत्नभूषणे वस्त्रालंकार दासदासी हत्ती रहवर श्यमंतकही अर्पण केला त्याबरोबर जामात कृष्ण देवासी. तव कृष्ण सम्यंतक परत केला म्हणे हा मनी न लगे मजला. येणे मजवरी आरोपाला मिथ्या दूषण लागले असो हस्तिनापुरे रचोनी कपट लाक्षाग्रही मारले धर्माधिक. वार्ता पसरली दुःखदायक वृत्त कळले द्वारकेशी. कृष्ण जाणतसे सत्य घटना परिमा नाटकी यदुरा नाम रामासह गेला द्वारा दर्शन हस्तिनापुरी आप्तांच्या. भीष्म धृतराष्ट्राशी भेटून त्यांचे करती सांत्वन दुःखही करती आपण रामकृष्ण परोपरी. इकडे द्वारकेमध्ये वेगळीच उपजली उपाधी रामकृष्ण नसता साधली संधी कट रचला स्वजनांनी. कृतवर्मा आणि अक्रूर त्यांचे बुद्धीत पडला फेर शतधन्वासी सांगती विचार सम्यंतक मिळविण्यासी. पूर्वी सत्राजिते शतधन्व्यासी भाक दिली होती ऐसी की कन्या आणि मनी अर्पिन तुसी. परी घडले विपरीत द्वारकेत नसता श्रीकृष्ण म्हणती सम्यंतक करावा हरण वृद्ध सत्राजिता मारून कार्य आपले साधावे. आधीच शतधन्वा क्रूर वरी त्यासी भरला विचार तेने कट रचला घोर मध्य पाजले मर्कटाशी. निद्रित असता सत्राजित रात्री त्याचा केला वध मग चोरला सम्यंतक वार्ता कळली भामेशी. कपटे झाला पित्याचा घात तेने सत्यभामा झाली दुःखित पित्याचा देह ठेविला तैलात आपण गेली हस्तिनापुरा. सत्यभामा खरी धैर्यवती हस्तिनापुरी बैसोनी गेली रथी मात कळवी कृष्णाप्रती घात झाला बापाचा. सोंग तैशी संपादनी हे बर्वे जाणे चक्रपाणी दुःख करी म्हणून आपण श्वशूर निधन नाचे. प्रिय भारेचे सांत्वन करोनी वदे श्रीकृष्ण सत्राजिताचा सूड उगविन शतधन्वासी मारोनी सत्यभामेसह कृष्ण राम. द्वारकेसी आले परतोन शतधन्व्यासी कळता वर्तमान मग तो चित्ती घाबरला मग कृत्यवर्म्याकडे जाऊनी म्हणे रक्षावे मज लागोनी. तव कृतवर्माई घाबरला म्हणे अशक्य हे मजला म्हणे ज्याने मारले कंसाशी. पराभविले जरासंधासी विरोध त्यांचा न करवे मशी. विचार करी आणि अहो जगाचा ऐसा नियम आग देती लावून मग विधवाया कोण हे पुढे येती सांगावे दुसऱ्यांचे ऐकोनी न वर्तावे. आपले चित्ती सावध राहावे खरे खोटे पारखावे दक्ष असावे संसारी.
कृतवर्म्याचे हात झटकले कृतवर्म्याने हात झटकले. मग शतधन्वा गेल्या क्रूराकडे. तव तो की आडे वेडे म्हणे अवघड मज लागी. विष्णू साक्षात श्रीकृष्ण तो षडगुणैश्वर संपन्न, जेने धारण केला गोवर्धन काली. याचे केले दमन अनंत अच्युत परमात्मा. ऐसा अद्भुत कर्मा श्रीकृष्ण आदिभूत कुटस्थ सच्चिद घन. त्यासी असो माझे नमन धरी मौन बोलोनी. शतधन्वा म्हणे आता कोणी त्राता नाही मज लागोनी. अक्रूरासी दिला स्यमंतक मनी अश्वारूढ होऊन पळाला. रामकृष्णासी कळले वृत्त तेही बसले मग रथात. शतधन्व्याचा पाठलाग करती सूड घेण्याला. ऐसा धावता पाठोपाठ मिथिला नगरीचे निकट. शतधन्व्याच्या घोडा थकत मग पायीच निघे पळत. तव पाहिला श्रीकृष्णाने कृष्णे सोडले सुदर्शन चक्र. शतधन्व्याचे तोडले मस्तक मनी शोधला स्यमंतक. परी न गवसला त्यापासी. तव कृष्णासी वदे बळराम तू द्वारकेसी. जातो परतून मी मिथिलेशी येतो जाऊन स्यमंतक. असेल द्वारकेत मिथिला नगरचा भूपती. रामाचा होता सखा सांगती. रामा पाहुणी आनंदला चित्ती. राम राविला मिथिलेशी कृष्णा द्वारकेशी परतून येता. सत्यभामेशी कथिली वार्ता. श्वशुराचे औधर्वदिक झाला करता. यशाशास्त्र नियमाने अक्रूर आणि कृतवर्मा त्यासी कळता वर्तमान. शतधन्वा पावला मरण तेही भ्याले निज चित्ती. कोणाशी न करती कथन पळून गेले द्वारकेतून. तेव्हा द्वारकेत जाणं अरिष्टे उद्भवली अकस्मात. पहा कैसी जनरीती कधी स्तविती कधी निंदिती. स्वार्था लागी बोल लाविती भल्या भल्यांशी सामान्य. पूर्वी जे का म्हणत होते भगवान कृष्ण आहे जेथे. अरिष्टे न येती कधी तेथे. त्याची आता पालटले म्हणती अहो धन्य अक्रूर. जो जाताची आली संकटे थोर. त्याचा लौकिक पूर्वापार आम्ही सर्व जाणत असो. पूर्वी काशी राज्याच्या राज्यात इंद्रवृष्टी नव्हता करीत. तेने श्वफलकासी कथिली मात. कन्या दिदली गांधीनी. सत्पात्राशी कन्या देता तेने दृष्टी झाली अवचिता. त्या श्वफलका पुण्यवंता पुत्र झाला अक्रूर. जेथे अक्रूराचा वास तेथे शांती होई उपद्रवास. तो गेला म्हणून आम्हास संकट येऊनी बाधताती. कृष्ण म्हणे पहा कैसे जन महास्वार्थ परायण. परी राखावे काजे मन एकांती हळूच त्यासी बोलत. हे दानपते तू आमचा आप्त तूची करशी आपले हित. शतधन्व्याने ठेविला सम्यंतक काय आहे तुझ पासी. सांप्रत सुवर्ण वेदीयुक्त तुझे यज्ञ चालले अविरत. यज्ञ करणे फार खर्चिक कैसे तुला मानवते. तुझी वृत्ती सदाचारशील मनी असो दे तुझ जवळ. परी दाखवावा सर्वा केवळ आप्त स्वकीय मित्रांशी. अक्रूरा काय सांगू कपाळ प्रत्यक्ष दादाशी शंका प्रबळ. स्यमंतक आहे मज जवळ संशय आप्तास वाटत असे. तरी मनी दाखवून करावे शंका निरसन. ऐसे विनीत ऐकता भाषण अक्रूर लाजला. मग आणोनी दिला सम्यंतक ज्ञानी बांधवांना दाखवणी प्रगट. तेने दूर झाला मिथ्यारोप मनी दिदला अक्रूरा. श्री शुकमंती परीक्षिती या अध्यायाची फलश्रुती. वाचती ऐकती वाचिंती त्यांचे जाती व्रथारोप. चरणदास म्हणे श्रोतयांप्रती ध्यानी आणावी लोकरीती. श्रीकृष्ण केवळ चैतन्यमूर्ती त्यावर करती आरोप. अथवा श्रीमंत ज्ञानेश्वर प्रत्यक्ष ब्रह्म साचार. त्यांना इच्छळती निरंतर ऐसे लोक अहंबुद्धी. ऐसे कलियुगाची ख्याती संत सज्जनासीची निंदिती. दांभिकांचे पाय धरती जन भुलले मायेने. ऐसा कलीचा हा प्रभाव म्हणून लौकिक सांडा. सर्व हृदय आठवा ज्ञानदेव काय वाचा मनोभावे. इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते. सुलभ संक्षिप्त भागवते दशम स्कंदे उत्तरास्यमंताकोपाख्यानम. तथा सत्यभामा जांबवंती परिणय नाम चतुर्विंशोऽध्याय. गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु.